नमस्कार. घरातल्या लहान बाळासाठी म्हणजे 6 ते 12 महिन्यांच्या बाळासाठी काहीतरी पौष्टिक आणि चविष्ट बनवायचं आहे का? तर मग आज आपण पालक आणि नाचणी वापरून एक मस्त सोप्पं सूप कसं बनवायचं ते बघणार आहोत. हे त्यांच्यासाठी एकदम परफेक्ट जेवण आहे. चला तर लगेच सुरुवात करूया. आता बघा, या सूपचे फायदे खरंच खूप महत्वाचे आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे लोहयुक्त आहे, जे बाळाच्या योग्य विकासासाठी किती गरजेचं आहे हे आपल्याला माहीतच आहे. आणि हो, हे पचायला इतकं हलकं आहे ना, की बाळाला अजिबात त्रास होत नाही. उलट त्याच्या वाढीला छान मदत होते. चला, मग बघूया हे सूप बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? सगळं साहित्य अगदी सोपं आणि आपल्या घरात सहज मिळणारं आहे. तर आपल्याला लागेल फक्त 1 वाटी ताजा, हिरवागार पालक, 1 कप दूध, 1 चमचा नाचणीचं पीठ आणि हो, गरजेनुसार थोडंसं पाणी. बघा, फक्त एवढ्याच गोष्टींमध्ये आपण बाळासाठी एक पौष्टिक जेवण तयार करणार आहोत. साहित्य तर आपण बघितलं. आता वळूया कृतीकडे. आणि काळजी करू नका, ही पद्धत इतकी सोपी आहे ना, की कोणीही अगदी सहज बनवू शकेल. चला बघूया कसं बनवायचं हे सूप. ओके, तर सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी, पालक एकदम स्वच्छ धुवून घ्यायचा. कारण बाळासाठी आहे, स्वच्छता खूप महत्वाची आहे, बरोबर? पालक स्वच्छ धुतला की मग त्याला बारीक चिरून घ्या. आणि मग काय? एका भांड्यात अगदी थोडंसं पाणी घेऊन हा चिरलेला पालक छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. पालक शिजतोय तोपर्यंत आपण पुढची तयारी करू. एका दुसऱ्या वाटीत दूध आणि नाचणीचं पीठ घ्या आणि ते चांगलं एकत्र करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, यात गुठळ्या अजिबात राहता कामा नयेत. एकदम स्मूथ पेस्ट झाली पाहिजे. आता हे तयार मिश्रण आपल्या शिजलेल्या पालकामध्ये ओतायचे. गॅस एकदम मंद ठेवा आणि सतत ढवळत राहा. तुम्ही बघाल, हळूहळू आपलं सूप मस्त घट्ट व्हायला लागेल. जेव्हा तुम्हाला दिसेल की सूप छान असं जाडसर आणि एकदम मऊ झालंय, तेव्हा समजायचं की आपलं काम झालं. आता लगेच गॅस बंद करायचा. हो, हेच ते परफेक्ट टेक्स्चर आहे जे आपल्याला हवं होतं. सूप तर आपलं तयार आहे. पण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, हे बाळाला द्यायचं कसं? हो, ही खूप महत्वाची पायरी आहे. कारण इथे काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट, सूप बाळाला देण्याआधी ते पूर्णपणे थंड झालंय याची खात्री करून घ्या. गरम सूप बाळाला अजिबात द्यायचं नाही. आणि हो, जर बाळ खूपच लहान असेल किंवा त्याला थोडं अजून गुळगुळीत सूप लागत असेल तर काहीच हरकत नाही. आपण हे सूप एकदा मिक्सरमधनं फिरवून घेऊ शकतो. म्हणजे ते अजून स्मूथ होईल. चला, आता काही अत्यंत महत्त्वाच्या टिप्स बघूया. बाळाच्या आरोग्याचा प्रश्न आहे, त्यामुळे या नियमांचं पालन करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे याकडे नीट लक्ष द्या. बघा, इथे 3 गोष्टी आहेत ज्या विसरून चालणार नाहीत. 1. हे सूप 6 महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बाळाला चुकूनही देऊ नका. 2. यात मीठ, साखर किंवा कुठलाही मसाला अजिबात घालायचा नाही. बाळाच्या जेवणात या गोष्टी टाळलेल्याच बऱ्या. आणि 3. जेव्हा पहिल्यांदाच हे सूप बाळाला देणार असाल, तेव्हा फक्त 2-3 चमचे द्या. त्याला कसं वाटतंय, हळूहळू सवय होऊ द्या. तर हे होतं आपलं बाळासाठी खास, पौष्टिक आणि एकदम सोपं पालक नाचणी सूप. खरं सांगायचं तर घरच्या घरी बनवलेले असे पदार्थच बाळाच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम असतात. आशा आहे की ही रेसिपी नक्कीच फायद्याची ठरेल. अशाच सोप्या आणि सुरक्षित रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला आणि ह्या माहितीला लाईक करायला विसरू नका. चला, भेटूया पुढच्या भागात.